नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होता ती परीक्षा म्हणजे पीएचडी कोर्सची परीक्षा। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे। त्या संदर्भातलं अधिकृत पत्र क्रमांक 402/2025 दिनांक 30 जून 2025 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे। आज आपण त्या संदर्भातीलच महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या पत्राद्वारे प्रामुख्याने पीएचडी कोर्सवर्क 2025 परीक्षा म्हणजे 2023-24 च्या बॅचची परीक्षा ही 2025 ची परीक्षा म्हणजे या वर्षी होत आहे आणि 35/2025 च्या नियमानुसार म्हणजे जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जे या संदर्भामध्ये कोर्सवर्क परीक्षा जी दिलेली आहे तर त्या संदर्भामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा मॉड्यूल 1 चाच 80 मार्काचा जो पेपर आहे तो घेण्यात येणार आहे। मी पुन्हा रिपीट करतो की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जे आहे ते रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्सवर्कचा जो पेपर आहे तो रिसर्च मेथोडॉलॉजीचाच घेण्यात येणार आहे आणि तो 80 मार्काचा आहे। ठीक आहे। त्यानंतर या पत्राच्या संदर्भामध्ये पीएचडी कोर्सवर्कची जी परीक्षा आहे ही प्रामुख्याने अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे 5 जिल्हे येतात त्या 5 जिल्ह्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक परीक्षा केंद्र विद्यापीठाने दिलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विद्याभारती महाविद्यालय अमरावती, त्यानंतर अकोला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सीताबाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोला आणि जे विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यामधले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जीएस कॉलेज खामगाव आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी अमोलकचंद महाविद्यालय आणि जे विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आरे कॉलेज वाशिम या 5ही परीक्षा केंद्रावर ही परीक्षा संचालित करण्यात येणार आहे। आणि पीएचडी कोर्सवर्क 2025 च्या परीक्षेच्या संदर्भातलं महत्त्वाचं म्हणजे जे प्रवेश पत्र आहे म्हणजे जे तुमचे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट संशोधन केंद्राच्या लॉग इन आयडी मध्ये दिनांक 5 जुलै 2025 पर्यंत उपलब्ध होतील असं विद्यापीठाने सांगितले आहे। म्हणजे येणाऱ्या 5 तारखेपर्यंत तुमचे जे हॉल तिकीट आहेत परीक्षेचे तर ते हॉल तिकीट लॉग इन आयडी मध्येच उपलब्ध होतील आणि तुम्हाला ते रिसर्च सेंटर आहे ते कळवतील आणि तुम्ही सुद्धा रिसर्च सेंटरच्या संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे। पीएचडी कोर्सवर्क 2025 च्या 5ही विषयाच्या प्रश्नपत्रिका नियोजित तारखेला आता या ठिकाणी आपण गोंधळात पडलो की विद्यार्थ्यांचे जे मेसेज आले आणि जे फोन आले की सर या पत्रामध्ये असं सांगितलं की 5ही विषयाच्या प्रश्नपत्रिका नियोजित वेळेच्या 1 तास पूर्वी पीवाय सॉफ्टवेअर मधून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील म्हणून 5ही विषयाच्या परीक्षा होतील काय तर असं नाही आहे। आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत जी पीएचडी ची कोर्सवर्कची परीक्षा होणार आहे त्या कोर्सवर्कच्या परीक्षेचा एकच रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर होणार आहे तो 80 मार्काचा आहे। ठीक आहे। या ठिकाणी 5ही विषयाच्या प्रश्नपत्रिका असा अर्थ न घेता वेगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या ऑनलाईन पद्धतीला सेंटर पाठवणार आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ते झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी ते ऑफिसर को ऑफिसर यांची त्या रिसर्च सेंटरची आहे मित्रांनो। त्यानंतर या परीक्षेच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो 7 नंबरचा मुद्दा आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की मॉड्यूल 1 जे आहे ते इंटरनल असेसमेंट आहे त्याचे 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट राहणार आहे। मॉड्यूल 2 जे आहे आयसीटीचं स्किल त्यांचं 50 मार्काचं। मॉड्यूल 3 जे आहे त्यांचं रिसर्च मेथोडॉलॉजी रिसेंट ट्रेनिंग सब्जेक्ट हे मॉड्यूल 3 जे आहे ते सुद्धा 50 मार्क। त्याच्यानंतर मॉड्यूल 4 जे आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर त्याचे सुद्धा 50 आणि मॉड्यूल 5 जे आहे सेमिनार त्याचे सुद्धा 50। हे सगळे जे आहेत म्हणजे पहिल्या मॉड्यूलचे 20 मार्क इंटरनलचे आणि दुसरं तिसरं चौथं आणि 5वं जे सगळे बाकीचे जे मॉड्यूल आहेत ते सगळे काय टर्म वर्क आहे। टर्म वर्क म्हणजे तुमचं जे असाइनमेंट दिलेल्या होत्या तुम्ही त्या रिसर्च सेंटरला आणि तुमच्याकडे जे रेकॉर्ड त्यांनी गोळा केलं त्यावरून ते सगळे इंटरनलचे मार्क आहेत 50-50 सगळे इंटरनलचे आहेत। म्हणजे ही जी परीक्षा म्हणजे तुमचं जे मार्कशीट आहे ते कितीचं बनणार आहे 300 मार्काचं आणि त्या 300 मार्कामध्ये तुमचे 80 मार्क जे आहेत त्याचं विद्यापीठ पेपर घेईन। त्यानंतर बाकीचं जे आहे ते बाकीच्या मॉडेल जे आहे तर ते इंटरनल असेसमेंट जे आहे म्हणजे याचे जे गुण आहेत हे गुण जे आहेत मार्क्स हे संशोधन केंद्राच्या लॉग इन आयडी मध्ये तुमची जी परीक्षा 13 तारखेला झाली की 13 तारखेनंतर 14 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत त्या रिसर्च सेंटरला ऑनलाईन पद्धतीने हे मार्क जे आहेत हे भरायचे आहेत। ठीक आहे।
म्हणजे सगळ्या मॉड्यूलचे जे मार्क आहेत तर ते त्यांना भरायचे आहेत. फक्त पहिल्या मॉड्यूलचे 20 मार्क आणि बाकी सगळ्या मॉड्यूलचे 50 मार्क. म्हणजे तुमची परीक्षा फक्त पहिल्याच मॉड्यूलची होणार आहे मित्रांनो. इथं मी पुन्हा रिपीट करत होते. आणि लॉग इन आयडी मध्ये जर गुण सादर नाही केलं तर काय होईल, त्याची जबाबदारी त्या रिसर्च सेंटरची राहील, असं सुद्धा या पत्राद्वारे त्यांनी नमूद केलं. संशोधन केंद्र प्रमुख यांनी हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे संशोधकांना अवगत करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी असं हे पत्र सांगते. ज्यांनी आपले कोर्सवर्कचे ऑनलाईन क्लासेस अटेंड केलेले आहेत त्यांना आपण या परीक्षेच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये कोर्सवर्कची परीक्षेचा अभ्यासक्रम, मागील वर्षीच्या विद्यापीठाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि असाइनमेंट हे सगळं आपण त्यांना दिलेलं आहे. आता त्याची रिव्हिजन करून तुम्हाला परीक्षेला त्याची जी रिव्हिजन आहे ती करावी आणि परीक्षेला जाण्यापूर्वी सगळी ती माहिती सगळं जे अभ्यास करावा. हा व्हिडिओ असे विद्यार्थी पाहत असतील की ज्यांनी क्लास केले नाही किंवा ज्यांना या कोर्सवर्कच्या परीक्षे संदर्भामध्ये काही अडचणी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारावेत आणि 9822 894 826 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही मेसेज केला तरी चालेल. मेसेज तुम्ही करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर्वांना येणाऱ्या PhD कोर्सवर्क परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काही प्रश्न असतील तर पुन्हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.